आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आजी, वंदनाताई, प्लीज नका ना असं जाऊ। हे बघा, आशू आणि शिवा काल रात्री उशिरा आले, बोलणं झालं नाहीये त्यांच्याशी। ते येतील ना, आणि मला खात्री आहे त्यांनी काहीतरी मार्ग काढला असणार आहे। सीताई, अहो आधीच एवढं केलंय तुम्ही आमच्यासाठी, त्याच्यात आणखी नग ना। अहो आजी, त्रास कसा होईल? आपल्या माणसांचा त्रास होतो का? दिव्या, चंदन कुठे? तो आशू आणि शिवासोबत गेला होता का? गॅरेजवरच थांबला असेल। वंदनाताई, चंदनचं पण खूप वाईट वाटतंय। दिव्या, चंदन, दोघांचंही खूप नुकसान झालं। दिव्या बाळा, समजून घे ना। सीताई, मी तरी काय करू? मी आईला तेच म्हणत होते मगाशी की आपण आता काय करायचंय, कुठे जायचंय? जवळ रस्त्यावर आलोय आम्ही। नुकसान व्हायचं ते झालंच आहे, पण दोन्हीकडून झाले। घरही गेलंय आणि बाळ। अगं पण मी आहे ना बाळा, तुम्ही ऐका माझं। सगळे आत चला बरं, शांतपणे मी सगळ्यांशी बोलते, काही काळजी करू नका। सीताई, अहो अजून बी आपले संबंध चांगलेच आहेत की। आता लेकीच्या संसारात अजून आमची ढवळाढवळ नको ना। त्यांचा संसार सुखाचा होऊ देत। आई, मी काय म्हणतेय, आपण ऐकायचं का त्यांचं? बघ ना, आता कुठे जायचंय आपण? हे बघा सीताई, तुमचा अपमान करायचा नाही आम्हासनी, पण ज्या पोरांमुळं आपलं नातं जोडलं गेलंय, त्या पोरांचा संसार नको ना आणखीन वर पळायला। माफ करा आम्हासनी। खरंय आई तुमचं। दिव्या, आपण इथून जाऊया, काही ती व्यवस्था होईल। अगं आजी, आई, काय तुम्ही बाहेर काय इथे? हे बघ शिवा, आता अजून नग थांबूस गा आम्हासनी, आम्हाला जाऊ देत। मी आणि वंदीन ठरवलंय आपल्या गावाकडे जायचं म्हणून, म्हणजे दिव्याला बी घेऊन जाणार जाताना, आणि वाटलं तर चंदनला बी घेऊन जातो, म्हणजे सगळं तिकडं आपली हक्काची जागा आहे ग। आई, आजी, तुम्हाला गावी जावं लागणार नाहीये। हे बघ शिवानी, तू हट्टीपणा करू नकोस, आम्हाला जाऊ दे इथून। अरे मी तुम्ही इथे राहा असंही नाही म्हणत आहे। अगं कुठे राहणार आहेत त्या? त्यांच्या हक्काच्या घरात। काय? अगं आजे, म्हणजे आपल्याला आपल्या हक्काचं घर मिळालंय, आता काहीच टेन्शन नाही। हा, आपण सगळे तिथे जातोय। अगं काय सांगतेस, खरं बोलतेस तू? अगदी 100%। बघितलंस दिव्या, मी म्हणलं होतं का नाही की माझी शिवा करून दाखवणार म्हणून। माझ्या लेकराला कुणाची बी दृष्ट नको लागायला। शिवा, तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस, दिलेला शब्द तू कधीच मोडत नाहीस। पण शिवानी, हे सगळं कसं झालं? आपण हे नंतर बघू, आता आपण निघू। हो, आणि मला माहितीये तुम्हाला काही इथे झोप लागली नसेल, त्यामुळे तुम्ही आराम करणं गरजेचं आहे। चला, मी पण येते तुमच्या बरोबर। अहो सीताई, म्हणजे तुम्ही तिथे का? शिवाच्या माहेरी मी नाही येऊ शकत? अहो तसं नाही हो, तुम्ही नाही म्हणायचंच नाहीये, सरळ गाडीत बसणार आहे मी। काय रे? हा, चला चला, निघायचं का? आता आपण निघूया। चला चला। कुठे गेलेत सगळे? जाऊ दे ना, आपल्याला आपली रूम मिळाली की नाही? कोणी कुठे का जाऊ देत, मरू दे, आपल्याला काय करायचंय? आपल्याला काय करायचंय? बस, आपली रूम, उठ खाणेरडा कुठला, उठ। हे बघ, मी ना ही रूम चांगली 2-3 वेळा स्वच्छ धुवून आणि पुसून घेणार आहे। शी, ती वस्तीतली घाण, ते दिव्या आणि चंदन इथे झोपले होते आपल्या बेडवर। शी,
आणि तुला पण नाही झोपू हो देणार. हो हो किट्टू डार्लिंग ऐक ना, ते सगळं साफसफाई तू करशील, काहीच प्रॉब्लेम नाही. पण आता महत्वाचं काय, आपण त्या सगळ्यांना या घरातनं हाकलून दिलंय. जिंकलोय आपण जिंकलोय आणि तुला माहितीये का, आता शिवा त्या घराच्या लफड्यात अडकणार आणि दिव्या काय तिला सहजासहजी सोडणार नाही. त्यामुळे त्या घराचं त्या काय करतायत याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. आपल्यासाठी हा सगळ्यात मोठा विजय. यस. पण आपल्याला आता सावध राहावं लागणार आहे. कशाला? म्हणजे शिवाला सुगावाही लागणार नाहीये की आपण हे सगळं केलंय. आणि खोटं शोधायचं राहिलं लांब, तिला ना आधी 2 घरच्या भांडणातून वेळ मिळू देत ना. स्मार्ट. आता फक्त आपल्या दोघांच्या मध्ये कोणी यायला नको, नाहीतर मी सोडणार नाही कुणाला. किट्टू डार्लिंग, कुणाची हिंमत होणार आहे का तुझ्या समोर यायची? ते तर आहेच. हो की नाही? अरे तू काय तू या पोरसनेच किती आनंद झालाय बघ. कशी नाचतात संदीप. आजी काकू खुश ना? भैर पोर लय खुश. माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. हे सगळं खरंच घडतंय. आई आजी आता विश्वास ठेवा. हे घर आपलंय आणि आता हे घर आपल्यापासून कुणीही घेऊ शकत नाही. खरंय. कुणाचीच वाकडी नजर नाही पडणार. होय, हे समजा तुमच्यामुळे झालंय रे. शिवानी, तुझ्यामुळे आपलं घर परत मिळालं. अरे आजी अगं रडत बसू नको, आता सगळा विषय संपलेला आहे. शिवाच्या घराला आता कोणच हात लावू शकत नाही. अरे नाच आजी. ए काय झालं? शुभ ना, हे सगळं नीट झाल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद आहे. ते आहेच. तुला माहितीये, आता आपण आजी आणि काकूला इथे आणलंय. त्यांनाही छान वाटेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या डोक्यावर जी टेन्शन्स आहेत, जी काळजी आहे, ती सगळी हळूहळू एकदम निघून जाईल. त्याही सरावतील त्यांचं घर परत मिळालं.